हे गाईज सकाळची वेळ म्हणजे खूप धावपळीची असते आणि स्वयंपाकाची घाई असते. तर इकडे मी चपात्या करायला बसली आणि गौरवनी दही आणलं आणि फ्रीजरमध्ये ठेवलं. बघा काय कडक गोळा झाला होता की बापरे, तो मेल्ट व्हायला खूप वेळ घेऊन राहिला होता. आणि आज ना मी इकडे डाळ वगैरे टाकलेली दिसत आहे मुरत, कारण मला ना आज खूप दिवसापासून कढीगोळे खायची इच्छा होऊन राहिली होती आणि घरच्या आईच्या हातचे ते एवढ्या आठवण येऊन राहिले होते खूप जास्त. म्हटलं चला कधी आठवण आली असं काही बनवायची तर मग आपण आंघोळीने बनवतो, कितीही वेळ कितीही घाईत असलो तरी बनवतोच आपण. म्हणून मग मी पहिले चपात्या करून घेतल्या आणि कढीगोळे आहे म्हणून दही मेल्ट व्हायचंच होतं तोपर्यंत म्हटलं थोड्या मिरच्या तळून घेते, कारण मिरच्या तळलेल्या एवढ्या छान लागते ना त्याच्यासोबत कढीगोळ्यांसोबत. तुम्हाला पण आवडते का नक्की सांगा, आणि कढीगोळ्यासोबत तुम्ही पण मिरच्या खाता का? तर आणि डाळ वगैरे झाली, मग मी डाळ आणि 2 मिरच्या त्यात लसूण सोबतच जिरं आणि थोडा सांबार टाकून घेतला. आणि बघा पूर्ण असं मिश्रण छान जाडसर काढून घेतलं मिक्सरमधून. त्याचसोबत मी इकडे इकडे तेच मिश्रण मी एका साईडला काढून घेतलं आणि त्यामध्ये चम्मचभर बेसन टाकलं आणि त्यामध्ये तिखट मीठ हळद चवीनुसार जेवढं हवं आहे त्या प्रमाणात टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. सोबतच जे दही आणलं होतं ते फायनली मेल्ट झालेलं होतं, त्यामध्ये मग मी फायनल बेसन टाकलं आणि असं मिक्स करून घेतलं कढीसाठी. त्यामध्ये हवं तेवढ्या प्रमाणात पाणी टाकलं, हळद टाकली, थोडं मीठ चवीनुसार आणि तिखट असं मिश्रण बनवलं. छान गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल जिरं लसूण आणि कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता म्हणून मी टाकलं नाही. आणि इथे हिरवी मिरची पण वापरू शकता, मी लाल मिरची वापरली आहे. तर कढीला तडका दिला मी आणि त्यानंतर जे गोळे बनवून घेतले होते मी ते गोळे आतमध्ये टाकून घेतले कढीमध्ये. आणि बघा आपली कढीला उकळी पण आलेली आहे, छान सांबार आणि गार्लिश केलं. तर बनून तयार आहे गरमागरम कढीगोळे. कसे वाटले नक्की सांगा, आणि तुम्हाला जर आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन प्रेस करा. चला भेटूया, बाय.